पालकमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी नागपूर जिल्हा विकास योजनेकरता 1219 कोटी रुपये या वर्षीच्या विकासाकरता दिले। मी नागपूर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। 2014 मध्ये नागपूर जिल्ह्याला केवळ 220 कोटी रुपये मिळायचे, पण 220 कोटीवरनं 1200 कोटी रुपयाची वाढ माननीय देवेंद्रजींनी या जिल्ह्याकरता केली। सोबतच 1200 कोटीच्या व्यतिरिक्त 231 कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, 156 कोटी रुपये NIT, 157 कोटी रुपये NMRDA, 2027 कोटी नागपूर शहर विकासाच्या NMC करता, नागपूर महानगरपालिकेकरता, 500 कोटी रुपये महावितरण करता आणि नागपूर जिल्ह्याच्या इरिगेशन करता 820 कोटी रुपये, अमृत नळ योजनेकरता 203 कोटी रुपये, असे जवळपास 5000 कोटी रुपये वेगळे, जिल्हा नियोजनचे 1200 कोटी वेगळे आणि 5000 कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या विभागाला वेगळे असा निधी उपलब्ध करून दिला। मी त्यांचे आभार मानतो आणि या नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी देवेंद्रजींचा आभार मानलं की माननीय देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्याचं विजेचं बिल माफ केलं आणि शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचा संपूर्ण माफी केल्यामुळं शेतकऱ्यांनी माननीय देवेंद्रजींचे आभार मानले। त्याचाही अभिनंदनाचा ठराव आम्ही या ठिकाणी केला। या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सर्वांगीण विकास होत असताना नागपूर जिल्हा आणि शहराकरताही एकनाथ शिंदे सरकार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या नागपूर जिल्ह्याच्या उपराजधानीला, जसं उपराजधानीचा करार होता, उपराजधानीला करार केला पण विकास होत नव्हता, पण उपराजधानीचा विकास करण्याकरता भरीव मदत राज्य सरकारने केली। मी पुन्हा एकदा राज्य सरकारचं आणि देवेंद्रजींचं अभिनंदन करतो, आभार मानतो। बावनकुळे जी, अजीत पवार जी ने कहा है कि सीटों का बंटवारा, बावनकुळे जी, अजीत पवार जी ने कहा है कि सीटों का बंटवारा पूरी तरीके से तय हो गया, सीटिंग गेटिंग विधायकों का हो गया, जहां जहां पे जो विधायक चुन के आए वहां पे उनकी सीट निश्चित हो गई है। देखिए, ये आज विकास की बैठक है, लेकिन ये बात सही है कि हमारा केंद्रीय नेतृत्व, हमारे राज्य के तीनों नेता बैठकर जहां पे सिटिंग विधायक है वहां पे निश्चित रूप से सारे विधायकों को दोबारा लड़ने के लिए योग्य निर्णय लेंगे और आने वाले जो विधानसभा में जिस प्रकार से डेवलपमेंट का काम हमारी सरकार कर रही है, मुझे लगता है कि महाराष्ट्र में फिर एक बार डेवलपमेंट की सरकार, केंद्र और राज्य सरकार मिलकर 14 करोड़ जनता का डेवलपमेंट करे, ऐसी सरकार महाराष्ट्र में आएगी। जिस प्रकार से आज पूरे महाराष्ट्र का विकास हो रहा है, उसी प्रकार से सारे विकास की योजनाएं फिर एक बार महाराष्ट्र सरकार आगे लेके जाएगी। हर्षवर्धन पाटील नगर विकासासाठी काय केलेलं आहे? हर्षवर्धन पाटील अपक्ष सर हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यावर सगळ्यांनी सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला मराठीत सांगा। सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला आणि हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे असं आहे। अरे पण मी की प्रत्येकाला असं वाटतं निवडणूक लढावी। आता 30 सीट राष्ट्रवादीकडे आहे। आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू। भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही। जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे, अजितदादाचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपाची कोणतीही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार। सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला तुम्ही हिंदीत सांगितलं, मराठीत सांगा। महाराष्ट्रामध्ये ज्या एकनाथजीकडे, अजितदादाकडे, भाजपकडे सीट आहेत, जिथे आमचे सहयोगी अपक्ष आहेत, त्या सर्वांची साधारण भावना आहे की ती सीट त्यांच्याकडे राहावी। एका दोन गोष्टीबद्दल चर्चा होऊ शकतं, असं नाही की सारा बाइंडिंग आहे, चर्चा होऊ शकेल, पण साधारणतः ही भावना आमदारांची की आमच्या सीट कायम राहाव्या सर्वांचीच भावना आहे।
एकनाथ शिंदेजीकडे आमदारांची, अजितदादाच्या आमदारांची, आमच्या आमदारांची, अपक्ष आमदारांची. तर निश्चित रूपाने आमचं केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्वाचा निर्णय करेल, पण भावनाचा आदर मात्र केला जाईल आणि महायुती चांगल्या पद्धतीने सीट वाटप करेल आणि चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून येऊ. राहुल गांधी ने बोला है ट्वीट किया है और कहा है कि वो डर है कि उनका ईडी का छापा पड़ सकता है और कभी पड़ सकता है, उनको अंदर से जानकारी मिली है. कौन? राहुल गांधी ने कहा है कि कभी भी केंद्रीय एजेंसी ईडी उनके घर पे छापा मार सकती भाई है. क्या डर है राहुल गांधी को? क्यों डर रहे हैं राहुल गांधी? हमको अगर कैसा मालूम हो जाता है या किसी कार्यकर्ता, किसी भी छोटे आदमी को मालूम होता है कि ईडी आने वाली, तो आने दो ना. अगर हमारे खिलाफ कोई जानकारी होगी ईडी के पास तो आएगी और क्या करना है करेगी. दोषी होगा तो कार्रवाई होगी, नहीं होगा तो छोड़ देगी. डरते क्यों हो? ऐसा अफवाह क्यों करते हो? ये सारा सिंपैथी लेने के लिए काम चल रहा है. राहुल गांधी जी फिलहाल अभी केवल नौटंकी करके खुद की इमेज बढ़ाने के लिए, जनता की सहानुभूति लेने के लिए, सिंपैथी लेने के लिए काम कर रहे हैं. और ऐसे बहुत से स्टेटमेंट कर चुके हैं वो कि मोदी जी के खिलाफ वो कुछ देश में नैरेटिव सेट करे, लेकिन अब बहुत कुछ हो गया है. लोकसभा में सारा झूठ बोल लिया है, अब सिंपैथी नहीं मिलेगी. प्रकाश आंबेडकर म्हणाले देवेंद्र फडणवीस यांची गाडी फोडा, शरद पवारांची गाडी फोडा, उद्धव ठाकरेंची गाडी फोडा. असं आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे, हे राज्य सुसंस्कृत राज्य आहे, या राज्यामध्ये संस्कार आहे. आपण सर्व मिळून असं कुठलाही नेता, कुठल्याही पक्षाचा नेता असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, महाविकास आघाडीचा असो, महायुतीचा असो, कुठल्याही नेत्याबद्दल असे आक्षेपार्ह भडकाऊ विधानं करू नये. कारण सर्वांनीच या राज्याकरता काही ना काही काम केलं आहे आणि त्यामुळं गाड्या फोडा, गाड्या तोडा हे काही विधान चांगलं नाही आहे. संस्कारमय महाराष्ट्र आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. या भूमीमध्ये असे विधान करू नये असं मला वाटतं. शरद पवारांनी घरफोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे. कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गंभीर आरोप केलेला आहे की आमच्या मुलांना आमच्या विरोधात लढवण्यासाठी घरात फूट पाडण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत. नाही, मला असं वाटतं की धर्मराव बाबा आत्राम काय बोलले ते त्यांना सांगतील, पण आता शरद पवार साहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्व काय करू याची भूमिका आपण घेतली पाहिजे. भाजप लढणार. आमच्याकडे एकच अजेंडा आहे, आमच्याकडे एकच अजेंडा आहे, दुसरा अजेंडा नाही. मोदीजीचं 5 वर्षाचं सरकार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारचं सरकार, या सरकारने 14 कोटी जनतेकरता जे निर्णय घेतले आहे ते निर्णय इतकी शिदोरी मोठी आमच्याकडे आहे. डबल इंजिन सरकारने जे कामं केले ते कामं आम्ही घरोघरी पोहोचवू. शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं ते पोहोचवू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते आम्ही घरोघरी पोहोचवू. 3 सिलेंडर माफ केले ते पोहोचवू. एवढा मोठा विकास केला तो पोहोचवू. आमच्याकडे इतकी मोठी शिदोरी आहे, आम्हाला विकासाची शिदोरी पोहोचवायची आहे. जे इंडी आघाडी आणि लोकसभेच्या काळात जे खोटं बोलले आणि खोटं बोलून मतं घेतले, आम्ही जनतेला कन्व्हिन्स करू. विधानसभेमध्ये मात्र आमचे सर्व आमदारांनी आम्ही सर्व जनतेला विकासाची बोट बांधून महाराष्ट्रात मतं घेऊ. दिल्ली जाण्याच्या आरोपाला अजितदादा स्पष्टीकरण दिले. मी तोंडाला बदलून दिल्लीला गेलोच नाही, जर गेलो असेल ते पुरावे द्या, मी राजकारण थोडी, नाही तर तुम्ही तिथे सोडा असं त्यांनी विरोध करणार. अजितदादा कधीच खोटं बोलत नाही, त्यामुळे अजितदादा